भरली भेंडी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. आज जी भेंडीची भाजी जी आपण करणार आहोत, ती खास महाराष्ट्रीयन पद्धतीनेच वाटण करून आपण ही भेंडीची भाजी करणार आहोत. नमस्कार, मी कमल. कमल किचन अँड DIYमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. या मराठमोळ्या वाटणाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये शेंगदाणे आहेत. बाकीच्या भागात किंवा बऱ्याचदा आपण बेसन पीठ वापरलं जातं, पण यामध्ये वाटण जे आहे त्याचा जो महत्त्वाचा भाग असणार आहे तो आहे शेंगदाणे. पाव कप शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे जे आहेत ते आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. अगदी यावरती आपल्याला थोडंसं 1-2 चम्मच तेल टाकून परत हे छान खमंग भाजून घ्यायचे आहे. याने काय होतं ना, वाटणाला चव छान येते. त्यासाठी आपण या शेंगदाण्यावरती तेल घालून घेणार आहोत. अगदी अर्धा चमचा तेल मी यामध्ये घातलेलं आहे. आता आपले हे शेंगदाणे खमंग भाजून झालेत. हे आपण साईडला काढून घ्यायचे आणि यामध्ये खोबरं घालून घेणार आहे. मी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. सुकं खोबरं घातलेलं आहे मी. तुम्ही खोबऱ्याचा किस घेऊ शकता किंवा या ठिकाणी मी आता जसं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तसं घेतलं तरीही चालेल. खोबरं छान लालसर रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. शेंगदाण्यापेक्षा कमी घ्यायचं आहे. साधारणपणे 2 मोठे चम्मच खोबरं आपल्याला घ्यायचं आहे. आता यामध्ये मी तिळसुद्धा भाजून घेणार आहे. 1 मोठा चमचा मी तीळ घातलेले आहेत. तीळ आपल्याला खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचे आहेत. तीळ लगेच भाजले जातात. त्यानंतर यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या भाजून घ्यायच्या आहेत. भरपूर असा लसूण आपल्याला यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर थोडंसं आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. आलं लसूण खोबरं तिळासोबत परतून घ्यायचं आणि मग गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. थंड झालं की हे सगळं साहित्य आहे, हे म्हणजे भाजलेलं तीळ, खोबरं, लसूण आणि आलं एवढं सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलं. यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. कोथिंबीरीने चव छान येते भाजीला. त्यानंतर यामध्ये पाणी न घालता आपल्याला ही बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत मी. लाल तिखट घातलं आहे. तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी बेडगी मिरची पावडरसुद्धा घालू शकता. पाव चमचा हळद घालायची. 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आमचूर पावडर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रससुद्धा घालू शकता. या प्रमाणाने आपल्याला हे वाटण छान वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला भेंडी छान सुकवून घ्यायची आहे. धुवून छान सुकवून घ्यायची आहे. जशी मी दाखवते त्याप्रमाणे छान कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला भेंडी. मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे. स्वच्छ पुसून मी ही कोरडी करून घेतली. आता सर्वच भेंडी मी कोरडी करून घेतली आहे. आणि आता आपल्याला भेंडीचा जो देठाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. मधून असा काप दिला आहे जेणेकरून याच्यामध्ये मसाला भरता येईल. भरली भेंडी भरण्यासाठी जी भेंडी येते ती सुद्धा छान ताजी आणि कोवळी घ्यायची आहे. खूप जास्त मोठी किंवा निब्बर भेंडी आपल्याला घ्यायला नको. सर्व भेंडीला आपल्याला अशा प्रकारे काप देऊन घेतलेत. सर्वच भेंडीला मी अशा प्रकारे काप देऊन घेतलेत. आता यामध्ये आपल्याला थोडा थोडा करत मसाला घेऊन याप्रमाणे भेंडीमध्ये असा भरून घ्यायचा पूर्णपणे वरपासून तर तो खालपर्यंत सगळीकडे मसाला जो आहे तो असा बसला पाहिजे. त्यानंतर आपल्याला थोडासा दाब देऊन घ्यायचा, म्हणजे जो मसाला एक्स्ट्रा असेल तो आपण काढून घ्यायचा. जो जास्तीचा मसाला आहे तो असा काढून घेतला. आता बऱ्याचदा जी भेंडी
ही छोटी असते असं मिळेलच नाही, भेंडी लांब लांब देखील असते. आता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. मी सर्वच भेंडीमध्ये दाब देऊन छान वरपासून खालपर्यंत मसाला भरून घेते आहे. एक एक करून सर्वच भेंडीमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्वच भेंडीमध्ये मसाला भरून घेतला आहे. आता आपल्याला प्रत्येक वेळेसच छोटी छोटी भेंडी मिळेल असं नाही. बऱ्याच जणांना खूप लांब अशी भेंडी खायला सुद्धा आवडत नाही, अख्खी भेंडी खायला आवडत नाही. या भेंडीला मधून एक काप दिला तरी चालेल. 1 किंवा 2 काप तुम्ही देऊ शकता. अशा सर्व भेंडी आपल्याला भरून घेतल्या आहेत. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. कढईमध्ये आता 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम केलं. तेल थोडंसं जास्त लागतं कारण तेलावरच भेंडी जी आहे ती परतून घ्यायची आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 चिमूटभर आपण यामध्ये हिंग घालून घेऊया. हिंग छान फुलला की यामध्येच आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची. भेंडी परतायसाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त लागतं. आता यामध्येच आपण जी भरलेली भेंडी आहे ती घालून घ्यायची. सर्वच भेंडी यामध्ये घालायची. आता मसाल्यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे, तर तुम्ही गरज असेल तरच मीठ घाला किंवा घालायची गरज नाही आहे. थोडंसं मीठ घातलं तरी चालतं. सुरुवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा. ह्याला एकसारखं हलवायचं नाही. अधूनमधून भेंडी खालीवर करत राहा. बाकी पॅनमध्ये देखील जी भेंडी आहे परतून घेऊ शकता, म्हणजे सगळीकडून छान सारखी परतली जाते. हे बघा, याप्रमाणे अधूनमधून भेंडी खालीवर करत राहा. भेंडी आपण जशी परतत राहतो तशी ती छान मऊ होत जाते आणि हिचा रंग देखील गडद व्हायला लागतो. आता यामध्ये जो उरलेला आपला जो मसाला असते ना तो घालून घ्यायचा. जर तुमचा मसाला उरलाच नसेल तर अगदी 1-2 चमचे भेंडीमध्ये मावला असेल तर थोडासा 2 चमचे भाजलेला शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घ्यायचा, तो यामध्ये आपण घालून घ्यायचा. आता मी याच्यावरती झाकण ठेवून छान एक वाफ काढून घेतली. भेंडीची परतून घेतला. आता झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घेतली. जसजशी भेंडी शिजली जाते तसं हलका अशा कड्या आपल्या ब्राऊन होत जातात. इतपत आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. आता यामध्ये जो आपला मसाला आहे तो पूर्णच यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी थोडा वेळ परत आपल्याला हे मिक्स करून एकदा परत छान आपण एक वाफ काढून घ्यायची. मसाला छान शिजला जातो आणि भेंडीला चवसुद्धा छान येते. आता आपली भेंडी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे. भेंडी मऊ पडलेली आहे आणि ज्या भेंडीच्या कड्या आहेत ह्या सुद्धा ब्राऊन होत आलेल्या आहेत. आपला मसालासुद्धा छान शिजत आलेला आहे. इतपतच आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची. आपली भेंडी रेडी झालेली आहे. आता आपली मसाला भेंडीची भाजी तयार आहे. तुम्ही ही मुलांना खायला देऊ शकता. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खायला छान लागते. आता मसालासुद्धा आपला हा भेंडीमधला बाहेर आलेला नाही आहे. याच पद्धतीने वाटण घालून केलेल्या भेंडीच्या भाजीची चव अतिशय छान लागते. आता वरती आपण याच्यावरती छान अशी भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. आपली भरल्या भेंडीची भाजी रेडी आहे. त्याचप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. चॅनलवर नवीन असाल
तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडचं बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.